पूर्ण मध्ये चेंडा मोठा झालेला आहे. म्हणजे अशा पद्धतीनं अध्यक्ष महोदय निर्गुणपणे त्या संतोष देशमुखची हत्या केली गेलेली आहे. मुंडे खेळ मुंडे का काय काय वाटतंय नाव सांगत होता मारबा सरपंचांना घेऊन गेलेला आहे. त्यांचा जीव धोक्यात आहे. पण दादा पोलीस स्टेशन मध्ये कोणतीही ऍक्शन तिथं घेतली नाही. 2-3 तासानंतर जी काय आहे म्हणजे त्यांचं डायरेक्ट त्यांचं मर्डर झाल्यानंतर आणि एकदम क्रूरपणे या सभापती अध्यक्ष महोदय हा विषय झालेला आहे. बीड मधील घटनेवरून सरकार गंभीर आहे. कोणालाही सोडणार नाही. मुख्यमंत्र्यांनी आधीच म्हटलंय असं सुरेश माझ्या सगळ्या म्हणजे माझ्या पक्षासहित सगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांना विनंती आहे की जेवढे वसुलीबाज आहेत ते कोणाला कोणाचा आसरा घेतात. आपण जर आसरा देणं बंद केलं तर महाराष्ट्राची गती कुठली वाढू शकते. या संदर्भात आमची भूमिका झिरो टॉलरन्सची राहणार. जो असेल त्याच्यावर कारवाई तर होईलच, पण जो कठोरात कठोर कायदा आहे त्या कायद्यामध्ये नोकरी करा तिकडेच जा लागते ना. शिकाली तिकडेच जा नोकरी तिकडे. तुला माहितीये का आधी पंखा येईल मग वीज येईल. बाहेर जा वर्गाच्या. आधी पंखा येईल मग वीज येईल. तू तर मला मारतोस ना. आधी पंखा येईल मग वीज येईल. खूपला ऐकतात सगळे मागे लागतात. पण हे राज्य आम्ही जिंकून मोठे राज्य हे जे मॅन्डेट जनतेने आम्हाला दिलेलं आहे कृपया मॅन्डेट स्वीकारा. जेव्हा तुम्ही मॅन्डेट नाकारता आमचा अपमान नाही आहे. आम्हाला तर भारताच्या संविधानाने ते बसवलं आहे, पण त्याच संविधानाने त्या लोकांना मतदान करण्याचा अधिकार दिलाय. त्याचा अपमान ही माझी तुम्हाला विनंती आहे. तर लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अधिवेशन संपतात डिसेंबरचा हप्ता मिळणार असं जाहीर केलं. डिसेंबर अखेरपर्यंत हा हप्ता मिळणार आहे. त्याचबरोबर सुरू केलेली एकही योजना बंद होऊ दिली जाणार नाही असा विश्वासही त्यांनी सभागृहात. अधिवेशन संपल्याबरोबर पैसे पडते कधी संपते आम्ही दिलेली आहेत. ज्या ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही. त्या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं. ते अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये आम्ही टाकतो. दरम्यान सभागृहात बोलताना देवेंद्र फडणवीसांनी आम्ही आमची शिफ्ट ठरवली असं म्हणत सत्ता स्थापनेदरम्यान आठवण करून तर महाराष्ट्र थांबणार नाही म्हणत एक कविताही चालू. अनेक मीम्स चालतात. सरकार ज्यावेळेस तयार होत होतं त्यावेळी एक व्हिडिओ आला होता. त्या व्हिडिओत ती बाई असं म्हणते काही प्रश्न नाही, तिन्ही भावांना मुख्यमंत्री करून टाका आणि 8-8 तासाची शिफ्ट देऊन टाका. हा तशी आम्ही शिफ्ट वाटून घेतली. सकाळी 8 वाजेपासून 4 वाजेपर्यंत झाला. 6 वाजता तयार असतात. 4 वाजेपासून 12 वाजेपर्यंत 12 ते 8 कोण राहू शकतो. ही महाराष्ट्राला एक गती माननीय
माननीय शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर एक प्रचंड गती या महाराष्ट्राला आम्ही दिली आहे. हा महाराष्ट्र आता थांबणार नाही. सोबत राहून एक दिलाने म्हणून महाराष्ट्र पुन्हा नव्याने समृद्धीचा वेग कोणी रोखणार नाही. महाराष्ट्र आता थांबणार नाही. उद्योग गुंतवणूक येत्या जोमात बेरोजगारांना देऊ रोजगाराची साथ. तरुणाईचं स्वप्न आता भगणार नाही. महाराष्ट्र आता थांबणार नाही. रस्ते, पूल, रेल्वेचे धागे, सर्वधाई प्रवासाचे स्वप्न होईल जागे. गतीला थांबणार नाही. महाराष्ट्र आता थांबणार नाही. परिवार चहाची पॅकेट घे आणि चहा मिळवण्यापेक्षा एक भारी गोष्ट तरी घे. परिवार चहाचा विंटर धमाका. बक्षिसं बहारदार, विंटर धमाकेदार. पुणे शहरातल्या प्रत्येक अपडेटसाठी पहा फक्त एनडीटीव्ही मराठी. वेगवान मुंबईशी जोड घेण्यासाठी पहा फक्त एनडीटीव्ही मराठी. नाशिक मधल्या प्रत्येक बातमीसाठी पहा फक्त एनडीटीव्ही मराठी. हे आहे एनडीटीव्ही आणि आपण पाहत आहात एनडीटीव्ही मराठी. काँग्रेस विरोधात मुंबईत भाजप युवा मोर्चा आक्रमक. भाजप कार्यकर्त्यांकडून काँग्रेस कार्यालयाची तोडफोड. पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज. दिल्लीत विरोधकांचा शहांविरोधात एल्गार. राहुल गांधींनी धक्काबुक्की केल्याचा भाजप खासदार प्रताप सारंगींचा आरोप. धक्का प्रकरणी राहुल गांधी विरोधी गुन्हा दाखल. दिल्ली काँग्रेसकडून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. भाजपच्या नेत्यांनी नियोजन करून घेतल्याचा आरोप. खरगेंनी धक्का दिल्याचा वृत्त. ट्रॉफी भारताचे सामने भारत में नहीं बोल दिया ना तो ब्रेक नंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मी सौरभ नाईक. आणि आता आपण गावाकडच्या महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. कर्नाटक सरकारच्या अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याची तयारी. सांगली जिल्ह्यातील पूरस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती. महापूर नियंत्रण कृती समितीचा. ऐन हंगामात साखरेच्या दरात घसरण. दिवाळीपासून प्रति क्विंटल 400 रुपयाने भाव उतरले. साखर कारखाने. कांद्याच्या भावातील घसरणीने कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पाणी. कवडी मूल भाव मिळत असल्याने उत्पादन खर्च निघणं झालं मुश्किल. कांद्यावरील निर्यात शुल्क हटवण्यात. मनमाडमध्ये लाल कांदे काढणीसाठी कांदा उत्पादकांची लगबग. मजुरीचे पैसे वाढल्यानं खर्चाचा मेळ घालणं अवघड. दुसरीकडे लाल कांद्याच्या दरात घसरण झाल्यानं शेतकरी. भुसावळ तालुक्यात कांद्याच्या काढणीला वेग. भावात निम्म्यापेक्षा अधिक घसरण झाल्यानं शेतकरी चिंताग्रस्त. कांद्याच्या पोत्याला होता 1400 ते 1500 भाव. आता मात्र 700 रुपये भाव झाल्यानं शेतकऱ्याच्या लागवड खर्च. केंद्र सरकारकडे विनंती करून कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द करण्याची मागणी. मुख्यमंत्री फडणवीसांकडे पत्राद्वारे मागणी. शुल्क रद्द करून कांदा उत्पादकांना दिलासा द्यावा. अधिवेशनात शेतमालाच्या भावाला प्रोत्साहन मिळेल या आशेनं लग्नाचा खर्च तुमचा तो कॅप्चर घेऊन नंदुरबार बाजार समितीत चोरीला 8,000 ते 8,000 कमी असल्याने सांगा.
तर दुसरा गरम मसाला जास्त लागते ना. वाशिममध्ये गहू पिकांवर करपा रोगांचा प्रादुर्भाव, शेकडो हेक्टरवरील गहू पिकं वाळू लागल्यानं शेतकऱ्यांना नुकसान. गहू उत्पादनावर मोठा परिणाम झाला. 50 जणांना 70 जण बनतात. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील लातूराची कपाशी पिकावर आली. लाल्या रोगाचा प्रादुर्भाव, अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत. शेतकऱ्यांना उभ्या पिकात सोडली जनावर. नंदुरबारमध्ये यंदा जास्त पाऊस झाल्यानं रब्बीच्या पेरणी क्षेत्रात वाढ. रब्बी हंगामात 45% हरभरा, 40% गहू आणि 15% समजच त्याला ना. तो पहिले मारवाडी लोकांचे 7 दिवस जळगावच्या नागरिकांना सुकी नदीत अवैध वाळू उत्खनन. या विरोधात चिनावत खुर्द गावातील शेतकरी आणि ग्रामस्थ पहिले आपली बहिणी वगैरे आता हळदीच्या दिवशी आमची पाहुणे पहिले 8-10 दिवस पहिले ना अंकिता विधानसभा घेण्यात आलेली कुडाळ नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा ठरली. नगरपंचायतीकडे खर्च करण्यासाठी निधीची कमतरता. आम्ही आणलो बघा मग बांधलं विरोधकांमध्ये खडा. तुमच्या कॅन्टीनचे बोलून तुम्ही ठेके म्हणजे तुमचा आता कार्यक्रम 3 झाले ना. पाथरा नगरपालिकेसमोर असलेल्या कॉम्प्लेक्सवरील कृषी केंद्राला भीषण आग. अवघ्या काही वेळात आगीने रोड धरण केल्यानं इतर 2 दुकानांची आगी पडली. नांदेडमधील शेतातील 5 एकर क्षेत्रावर लूज जळून थंडी पडून आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. पहिले आमचे काहीच बाळचे इथं जेवण तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचं आरक्षण जाहीर. महिलांना मोठी संधी. 12 आमचा मामा म्हणजे वडिलांचा मामा तो 8 दिवस पहिले येऊन बसेल तिथं. सहकारी बँकेच्या खातेदारांना चांगल्या सुविधा देण्यासोबतच बँक आणखी आर्थिकदृष्ट्या कशी सक्षम करता येईल शिवरायांचा पुतळा उभारण्याचं काम काय सांगू तुम्ही. हिंगोलीत रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा पिकं थंडीमुळे बहरली. थंडीचा गहू आणि हरभरा पिकांना फायदा. अकोल्याच्या संत सेवालाल महाराज तांडा सुधार समितीवर गोपाल चव्हाण यांच्यासह तिघांची निवड. शासन स्तरावरनं 4 सदस्यांच्या नियुक्त्या जाहीर. धाराशिवच्या अभिनव इंग्लिश स्कूल समोर रस्त्यावर असलेला ब्लॉक हटवण्याची जिल्हा वाहतूक सेनेची मागणी. बंद केलेला दुभाजक पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी 11 कोटी खर्चून भोकर रेल्वे स्थानकाचं रोकडं पालटणार. केंद्र सरकारच्या अमृत भारत रेल्वे स्टेशन या योजनेअंतर्गत भोकर रेल्वे स्थानकाचा समावेश. योजनेच्या माध्यमातून 11 कोटी 34 लाख रुपयांचा खर्च केला. उत्तर महाराष्ट्र गारठला. जळगावात पारा 8.4 अंशांवर. पुणे शहराचा पारा 6.5 अंशांवर. महाबळेश्वरमध्ये घोषित बरं पडला. रत्नागिरीत थंडीचा जोर वाढला. दापोलीत पारा 8 अंशांवर. थंडीपासून बचावासाठी अनेक नागरिक घेत आहेत त्रिकोटीचा. कोल्हापूर जिल्ह्यात गारठा वाढला. सलग 3ऱ्या दिवशी पारा 14 अंशांवर. शहरापेक्षा ग्रामीण भागात थंडीचा जोर अधिक. चंदगड, आजरा, पन्हाळा, राधानगरी या तालुक्यातील काही परिसरात पारा 12. एरवी उष्णतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर शहरात सध्या कडकडीत थंडी आणि धुक्याची चादर. वातावरणात गारठा वाढला. मनमाडच्या कळवणमधील रवाळगीर थंडीचा कडाका. जनावरांचं थंडीपासून संरक्षण होण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्यात पेटवली. चंद्रपूरच्या बेरोजगार तरुणांनी एकत्र येत सुरू केला मसाले दुधाचा व्यवसाय. 30 रुपयाला 1 मसाला दुधाचा ग्लास आणि पार्सल सेवा मिळत असल्यानं तरुणांना तुळजाभवानी शाकंभरी नवरात्रोत्सवाच्या यजमानपदी प्राध्यापक विवेक गंगणे यांची निवड. निवडीनंतर पुजारी मंडळाचे अध्यक्ष बिपिन शिंदे करण्यात आले. अकोल्याच्या कंझरा येथे शेतकऱ्यांकडून दुसऱ्यांदा 3 दिवसीय शंकरपट स्पर्धेचं आयोजन. विदर्भातील 100 बैल जोड्यांच्या स्पर्धेत सहभाग. शेकडो कार्यकर्ते आणि गावकऱ्यांची स्पर्धेला उपस्थिती. वाघाने एका दुचाकीस्वाराचा रस्ता अडवल्याचा व्हिडिओ व्हायरल. वाडेदर स्थळ ठोकून बसला होता वाघ. वाघ उठता दुचाकीस्वारानं काढला पळ. व्हिडिओ नेमका कुठला याबाबत स्पष्ट. कोल्हापुरात यवतमाळच्या वणी बुद्रुक महामार्गावर ट्रक चालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात. रेडियम नसलेल्या कोळशाच्या उभ्या ट्रकला पिकअप वाहनाची मागून धडक. युवकाच्या माडगी आठवडी बाजारात मोबाईल चोराला नागरिकांकडून चोख. करडी पोलिसांच्या केलं स्वाधीन. परराज्यातील मोबाईल चोरट्यांची टोळी माडगी गावात सक्रिय झाल्याची माहिती. नंदुरबारमध्ये पालिकेकडून कारवाई दरम्यान 375 किलो प्लास्टिक पिशव्या जप्त. पिशव्यांची एकूण किंमत 10,000 रुपये. येत्या आठवड्यात कारवाई सुरू.
धुळ्याच्या शिरपूरमधील आदर्श नगरात घरफोडी, चोरट्यांनी रोख रकमेसह 83 ग्रॅम वजनाचे दागिने केले लंपास. अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल, शिरपूर पोलिसांकडे तपास. धुळ्यात 40गाव रोडवर अल्पवयीन मुलाकडे लाखांचा मुद्देमाल जप्त, एक अल्पवयीन मुलगा ताब्यात, मोटरसायकलचा चांदीची मूर्ती, एक मोबाईल जप्त, मुलाची बालसुधार गृहात करण्यात येणार परवानगी. पुण्यात एसटी बसमध्ये दारुड्यानं काढली महिलेची छेड, रणरागिणी महिलेनं दिला चोप, घटनेचा व्हिडिओ व्हायरल, आरोपीला पोलीस चौकीत नेला असता पोलीस तास भरला. मुंबईच्या नरिमन पॉइंट इथे कोस्टल रोडच्या बोट असलेला कांदा सोडण्यात. अमरावतीत अमित शहाविरोधात काँग्रेस आक्रमण, जिल्हाधिकारी कार्यालयात काँग्रेस आंदोलन, अमित शहानी माफी मागण्याची काँग्रेस. मेकअप करू तर त्याच्यात मला सर्व प्रॉडक्ट परभणी घटनेच्या निषेधार्थ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामाजिक कडक शैक्षणिक वाटणार नाही, सांस्कृतिक मच्छर धार्मिक लावलं कर्मचारी जाईल. संघटना आणि आता कसं आपण लहान बांधणाऱ्या मच्छर संघटना काहीच नाही लावलं पक्षांच्या परभणीच्या घटनेचा इंदापुरात निषेध, जसे पैसे मिळणार विधानसभेतील भाषण दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं लाडक्या बहिणीला निकाल विरोधात गेला की ईव्हीएम, लोकशाहीचा खून आणि निकाल बाजूने लागला तर लोकशाहीचा विजय, ईव्हीएम वरून मुख्यमंत्री फडणवीसांची टीका. अजित पवार, तुम्ही नक्की एक दिवस मुख्यमंत्री व्हाल, तुम्हाला शुभेच्छा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अधिवेशनादरम्यान अजित पवारांसाठी व्यक्त केली. आता हे कसं कडक वाटेल तुम्हाला, ते लगेच पुसून टाकणार. भ्रष्टाचार प्रकरणी कठोर कारवाई करणार, विधानसभेत संतोष देशमुख प्रकरणी मुख्यमंत्री उद्या बोलणार असल्याची. वाल्मिक कराडचं नाव घेत संतोष देशमुख प्रकरणात आमदार संदीप क्षीरसागरांनी घेतले मोठे आक्षेप, हत्येनंतर 2-3 तासांनी पोलिसांना जात, न्यायालयीन चौकशी सुरू करण्याचे आमदार क्षीरसागरांनी. इलेक्शन संपण्याआधी वाल्मिक कराडला अटक करा, अन्यथा बीडमध्ये लोक रस्त्यावर उतरतील आणि कायदा सुव्यवस्था बिघडवतील, आमदार संदीप क्षीरसागर यांचा अधिवेशनात इशारा. बीडच्या घटनेतल्या सरपंचांचा मृत्यू अति रक्तस्रावामुळे शवविच्छेदनाचा अहवाल सीआयडीकडे सुपूर्द, मात्र डोळे जाळल्याच्या चर्चेनं आरोग्य विभागाकडनं दुजोरा नाही. पोलिसांच्या वक्तव्याविरोधात महाविकास आघाडी आक्रमक, नागपूर राज्य